धन्यवाद. चला या दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. अप्रतिम मॅच आपण पाहिली जिथे स्वराज्य 32 शिराळा वॉन दी मॅच. अर्थातच मयूर पन्हाळकर ज्या पद्धतीने आज बॅटिंग त्याची राहिली सुरुवात त्यानं आपल्या टीमला करून दिले. वेल प्लेड. येस मयूर दादा विनंती करेल या आपण व्यासपीठावरती. थँक्यू सो मच. आणि सध्या मॅच कडे आपण जातोय. परी 11 कराड विपक्ष ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर अशी मॅच खेळली जाते जिथे टॉस जिंकले. अर्थातच परी 11 कराड टीम दे वॉन दी टॉस इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. आणि ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर या टीमला आता मात्र या मॅच मध्ये एक वेगळा कमबॅक करावा लागेल कारण की पहिल्या मॅच मधून बरंच काही शिकायला भेटलं त्या टीमला. त्या टीमच्या कॅप्टनने देखील सांगितलं की पाऊस देखील बराचसा जोरात होता आणि तदनंतर बऱ्याचशा गोष्टी आमच्या फसल्या गेल्या पण एक टीम मीटिंग त्या देखील टीमनं केली. नव्या उमेदीनं मात्र ही टीम आता मैदानामध्ये दाखल झाल्या. म्हणून तर मगाशी चर्चा केली एका पराभवानं संघ कधी संपत नाही थांबत नाही आणि त्यांचा आता सामना आहे परी 11 कराड. परी 11 कराड मधील संपूर्ण खेळाडू मैदानामध्ये दाखल सध्या आपण पाहतोय. ज्या पद्धतीने त्यांचे संपूर्ण समर्थक देखील मैदानामध्ये दाखल झालेत आणि ही मॅच एक चांगली हाय व्होल्टेज मॅच होईल कारण की दोन्ही टीम एक सज्ज आहेत. दोन्ही टीम आपापल्या तालुक्यासाठी एक बेस्ट परफॉर्मन्स देऊन इथपर्यंत येऊन पोहोचल्यात आणि आपापल्या तालुक्याचं नाव घेऊन आता मैदानामध्ये मात्र ही टीम दाखल झाली आहे. जाऊया दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू आमच्या सोबत जोडले गेलेत. परी 11 कराड आणि त्याचबरोबर ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर हे दोन्ही खेळाडू आमच्या सोबत 12वे जोडले गेलेत आणि मॅचला होईल सुरुवात लगेचच. सुजित शेवाळे आणि राजू कंक हे दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. म्हणजे कराड टेनिस क्रिकेटचे एक पावसाईड क्रिकेटचे दोन्ही धुरंधर आणि दुसऱ्या साईडला मिस्टर राजा की राजाचा परफॉर्मन्स देखील आजच्या दिवसामध्ये गोलंदाजी आपण पाहिली ती देखील बेस्ट राहिले. मात्र धावसंख्या कमी असल्या कारणानं टीमनं मॅच लवकर संपवली आणि त्यानंतर आता एक नवीन फ्रेश मॅच साठी ही टीम सज्ज झाली. पोलादपूर जाऊया मॅचच्या दिशेनं. स्ट्रायकिंगला सध्या ओपनिंग करतोय राजू कंक आणि गोलंदाजीसाठी दाखल झाला मिस्टर राजा. मॅचला होते सुरुवात. मॅच क्रमांक 3 आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय. पहिला चेंडू डाउन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडला गेला आउटफील्डला. अगदी पाण्याच्या दबक्यामध्ये बरेचसे चेंडू थांबले जातात आणि इथे देखील थांबलाय. एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. सुजित शेवाळे म्हणजे खास करून रबर क्रिकेट म्हटलं तर कराड मधून पहिलं नाव पुढे येणार रबर क्रिकेटचा खऱ्या अर्थानं कराडचा खेळाडू सुजितला पाहता. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू हाताळला गेला होता हा जिथे आपण पाहिलं तर लेग पाईच्या स्वरूपामध्ये एक धाव डिक्लेअर मध्ये जाते. एका धावेच्या मदतीनं टोटल धाव संख्या आपण पाहिली तर 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. एका साईडला आपण पाहिलं तर सुजित शेवाळे साहेब भैया साहेब आणि नितीन शेवाळे साहेब भैया साहेब यांची ती टीम आहे परी 11 कराड. दुसऱ्या साईडला आमचे निलेश दादा कोळसकर साहेब यांची टीम सध्या खेळते गोलंदाजी करते. हा देखील चेंडू एस्टन मध्ये टाकण्याचा प्रयत्न. पूर्णपणे आपण पाहिलं तर आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न. राजाच्या गोलंदाजी मधली धार तुम्ही आता पाहू शकता. ज्या पद्धतीने राजाची सध्या गोलंदाजी चालू आहे अप्रतिम. योग्य टप्प्यावरती वेग देखील त्याला भेटलाय आणि याच वेगाचा उपयोग तो मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये करून घेतोय. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिला यष्टांच्या जवळ. कदाचित इथे काहीतरी घडू शकता कारण की जीव धोक्यात घालून सुजितनं ही धाव घेण्यासाठी आवाज दिला होता आणि इथे जर डायरेक्ट हिट असता तर कदाचित हा निर्णय चुकीचा ठरला असता. एक धाव कंप्लीट केले. कॉल कम्युनिकेशन होता सुजितचा कॉल. तदनंतर ही धाव त्यानं कंप्लीट करत असताना जीवाच्या आकांतानं रिप्ले टेलिकास्ट तुम्हाला दिसतोय जिथे आपण पहिला फटका खेळला तदनंतर एक धाव कंप्लीट होते की नाही हा प्रश्न दिसला चेहऱ्यावरती.
बिगिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा खेळाडू आहे लॉंग ऑनचा खूप वेगाने जातो खेळाडू एक धाव कंप्लीट केली आहे आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या अगदी 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते तब्बल 5 चेंडूचा खेळ झाला ही राजाची गोलंदाजी आहे जी आज इकॉनॉमिकल आणि आज अगदी योग्य टप्प्यावरती पडते आणि राजानं पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत कंजूस गोलंदाजी टाकली सुरेख फटका 5 चेंडूचा विषय होता तो राजाच्या दिशेनं पण राजू कंक थांबणार नाहीये आणि सुजित शेवाळे देखील थांबणार नाहीये सुजितच्या बॅट मधून आलेला हा धमाका अप्रतिम स्ट्रोक षटकार ओव्हर द बॉल हेड व्ही शेप मध्ये रिप्ले टेलिकास्ट सुजित शेवाळे का रबर क्रिकेटचा बादशाह म्हटलं जातं या खेळाडूला खरा टेनिस क्रिकेट मधून आणि जाग्यावरून पंच केला हॅमर केला स्टॅम्प दिला चेंडूला आणि निघून गेला अगदी 6 धावेसाठी सुरुवात चांगली राहिली राजाची मात्र शेवट सुजितनं आपल्या नावावरती या ओव्हरचा केला 2 अँगल दाखवले जातात ओमसा एमटीसीच्या माध्यमातून वॉर्डर टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग HD क्वालिटी आणि हा पंच होता सुजितचा धावसंख्या 10 10 लॉस ऑफ द 0 विकेट आफ्टर 1 ओव्हर पहिलं षटक 1 हाथ से 2 1 हाथ से लो कभी खुशी कभी गम अशी राहिली पहिली ओव्हर कारण की 5 चेंडू जर राजाच्या नावावरती असतील तर 6व्या चेंडूवरती नाव लिहिलं सुजित शेवाळे षटकार आणि सेकंड ओव्हर साठी मैदानामध्ये दाखल झाला मिस्टर सुमित जो अगदी लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला पाहिला सुमितचा पहिला यॉर्कर चेंडू आहे खेळाडू अगदी हातामध्ये जातोय सरळ जिथे धाव दिली जात नाही डॉट बॉल आला निर्धाव चेंडू ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आलोय सध्या यावेळी देखील बॅटीची अगदी एज लागली आहे जिथे चेंडू अगदी डिक्लेअर मध्ये जातो एका धावेसाठी धावसंख्या 11 या आकड्यावरती सध्या मात्र आहे 11 धावसंख्या यावेळी सुरेख फटका ड्राइव्ह केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या अगदी डोक्यावरून निघून जातोय व्हॉट अ ड्राइव्ह या आधीचा षटकार सुजितनं लगावला तदनंतर राजू कंक कारण की आग इधर भी लगी है आग उधर भी लगी आग दोनों तरफ लगी बराबर की लगी है कारण की आता सुमित वरचा जबाबदारी वाढली आहे कारण की जो चेंडू त्यांना हाताळला पहिला तो यॉर्कर त्यानंतर अगदी थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी आणि ड्राइव्ह होता कव्हर ड्राइव्ह ला प्रतिम होता आणि तिथेच त्यानं षटकार प्राप्त केला आणि सुमित आता मात्र सज्ज आहे धावसंख्या अगदी 17 या आकड्यावरती स्लोअर वन गती परिवर्तन टायमिंग खूप होतं याच वेळेचा प्रयत्न केलाय कारण की राजू कंकला हे टायमिंग नाही देऊ शकत करा टेनिस क्रिकेटचा खऱ्या अर्थानं हा टेनिस असो किंवा रबर असो दोन्ही किताब त्यानं नावावरती करून घेतलेत KTPL KTRBPL आणि KSK प्रीमियर लीग हे 3 किताब त्याच्या नावावरती आहेत धावसंख्या 23 धावसंख्या थोडीशी चर्चा आता चालू आहे ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर या टीमची कारण की ज्या पद्धतीने त्यांनी चर्चा आता चालू केली कारण की या ओव्हर मध्ये आले तब्बल 2 षटकार आणि आता इथून पुढे रणनीती बदलली जाते थोडासा बाहेर टाकला चांगली गोलंदाजी हीच तर चर्चा राहिली होती दोघांची तिघांची की चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी ठेवला जाईल का आणि हा अवे फ्रॉम दी बॉडीच होता चांगला वेगवान चेंडू या आधीचा षटकार रिप्ले मध्ये पाहिला तर किती टायमिंग दिलाय ते तुम्हाला दिसून आलं असतं यावेळी देखील उचलला चेंडू अगदी पॉइंट बॅकवर्ड पॉइंट मधून खेळाडू वेगाने येतोय पहिली धाव तर वेगाने कंप्लीट केले अगदी एकाच धावेवरती शांत राहिलेत आणि एका धावेच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या धावसंख्या 24 हा संपूर्ण पॅव्हेलियन दाखवला जातोय परी 11 कराडचे सर्व खेळाडू दाखवले जातात स्क्रीन वरती तुम्ही पाहता अगदी संपूर्ण टीम संपूर्ण त्यांचे समर्थक सध्या मैदानामध्ये दाखल झालेत ओव्हर क्रमांक 3 आता मात्र येईल
त्यांचे सगळे समर्थक पूर्ण गर्दी झाले. कराड परी 11चे सगळे खेळाडू येऊन पोहोचलेत मैदानाकडे. बाइक्स पार्किंग आमचे निलेश दादा कोळसकर साहेब यांना स्क्रीनवरती तुम्ही पाहताय सध्या, कारण की ज्योती एंटरप्राइजेस त्यांची टीम आहे पोलादपूरची आणि त्या संघाचे संघमालक सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. चला स्पीडअप घ्या प्लीज, टीम जास्त मीटिंग नको आहे प्लीज. यानंतरची मॅच आहे Y11 मातोश्री 11 अर्थातच बाबाराजे 11 जावली या दोन टीम मध्ये यानंतरची मॅच आहे. मातोश्री विपक्ष बाबाराजे 11 जावली अशी मॅच आहे यानंतरची खेळली जाईल. चला स्पीडअप घ्या प्लीज. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सध्या आपण येतोय. सध्या आपण पाहतोय राजू कंक आणि सुजित शेवाळे दोघे अगदी एकाच फ्रेम मध्ये सध्या दिसले तुम्हाला. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 10 एकाच फ्रेम मध्ये तुम्ही पाहताय. दोन्ही खेळाडूंना 2 कॅमेरा अँगल आणि दोघांचे हावभाव सध्या मात्र ओमसा एमटीसी टिपटे. पहिल्या ओव्हर मध्ये 10, दुसऱ्या ओव्हर मध्ये 14. सुजित आला. फुलटॉस चेंडू आहे खेळाडू मिड विकेट रिझनला आणि यावेळी डोक्यावरून निघून जातोय. सुजितला सुमितला पुढे येणं गरजेचं होतं का, तो मागेच राहिला आणि चेंडू मात्र अगदी डोक्यावरून निघून गेला. 4 धावा या चौकारानं आता टीमची टोटल 28 वरती जाते. थोडीशी डोकेदुखी वाढली आता, कारण की एक चांगली फिगर चांगला स्कोर आता मात्र गोळा करतेय. बॅटिंग करत असताना परी 11 कराडची ही टीम. यावेळी लिडिंग एज अगदी डिक्लेअर मध्ये 1 धाव जाते. बॅटीची एज होती, एक चायनीज कट होता बॅटीचा जो सुजितनं अगदी चेंडू थोडासा बाहेर ठेवला होता. अजित दादा पवारची कमेंट आले. कराड तालुक्याची आनबान शान मिस्टर KTPL मिस्टर KTRBPL राजू संभाजी कंक आणि त्याच्या जोडीला क्रिकेटचा चॉकलेट बॉय सुजित शेवाळे ही कमेंट आले सध्या अजित पवार दादा याची. 1 धाव तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळी मात्र केला जातोय. 2 धावा अगदी आरामामध्ये कंप्लीट केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट चांगली राहिले. खूप छान कमेंट्स येतात, आपापल्या तालुक्याचे समर्थक कमेंट्स करतात. कराडचा चॉकलेट बॉय नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि दुसऱ्या साईडला पण पाहिलं तर कराड टेनिस क्रिकेटचा बादशाह स्ट्रायकिंगला आणि दुसऱ्या साईडला मिस्टर सुजित. ओहो यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये अप्रतिम फटका आकाशाला बुक्की मारतोय. जणू आकाशाची उंची मोजतोय हा चेंडू आणि निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचतीये 37 ऑन अ स्कोर कार्ड. काय फटकाय, काय नजाकत आहे. रिप्ले टेलिकास्ट ओमसा एमटीसीचा आपण पाहूयात पूर्णपणे झूम करून. एखादा वाघ शिकारीवरती जातो तशी शफल होऊन हा फटका खेळला आणि तदनंतर अंदाज त्यानं दाखवला. अप्रतिम फटका. रिप्ले टेलिकास्ट पुन्हा दाखवला जातो. दोन्ही अँगल अगदी शूज पासून चेहऱ्यापर्यंत झूम आणि तदनंतर हा बॅट फ्लो. 37 नाव. असा चेहरा, असे हावभाव चेहऱ्यावरचे जणू ये मेरे डाय हात का खेळ है भाई. अशी बॅटिंग सध्या चालू आहे. 37 37 13 चेंडू 29 ठोकल्यात सध्या बॅटिंग करत असताना. यावेळी देखील बॅटिंग अगदी टॉपला डिक्लेअर मध्ये जाते. तब्बल आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ झाला. विठ्ठलवाडीचा अजय राज याच्याकडून देखील कमेंट आली. सच्चा मित्र तोंडावर बोलतो, मनात काही ठेवत नाही, शिवाय देऊन समजवतो, योग्य मार्ग दाखवतो आणि अशा सर्वांना त्यानं मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिलेत. ओहो ही कॅच होणं गरजेचं होतं. हवेमध्ये होता बराच वेळ चेंडू, मात्र अखेरीस 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते. 39 नाव 39 धाव संख्या. आज मैत्री दिवस आहे आणि मैत्री दिवसाच्या देखील सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. 39 धाव संख्या. आयुष्यातला खरा मित्र क्रिकेट आहे. ज्या क्रिकेटनं कधी सोडलं ना, मात्र ज्या क्रिकेटनं नेहमी सपोर्ट केला, वाईट काळ असो किंवा चांगला काळ असो, क्रिकेट नेहमी सोबत राहिले. सध्या आपण पाहिलं तर कमेंट्स येत आहेत प्रतीक चव्हाण कडून. राजू कंकचा खूप मोठा फॅन आहे प्रतीक चव्हाण. तेरी जीत में भी साथ हूं मैं, तेरे हार में भी साथ हूं मैं, तेरा फॅन हूं, तेरा फॅन रहूंगा, ऑलवेज किंग. राजू कंक प्रतीक चव्हाण ने ही कमेंट दिले.
आपापल्या तालुक्यासाठी तुम्ही कमेंट्स देऊ शकता, ते आम्ही जरूर वाचू. नक्की. संदीप पाटीलची देखील कमेंट आले, मैत्रीचं नाव काय ठेवू, स्वप्न ठेवलं तर अपूर्ण राहील, मन ठेवलं तर कधीतरी तुटेल, मग विचार केला श्वास ठेवेपर्यंत मरेपर्यंत सोबत राहील. म्हणजे श्वास हे नाव ठेवले त्याने मैत्रीला. संदीप पाटील थँक्यू सो मच. मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिले संदीप दादानं. या कमेंट्स आहेत. 39 धावसंख्या. गणेश विभूतीने देखील कमेंट दिले. लहू सर आणि किरण सर यांच्या त्याने मन भरून कौतुक केले. दीपक यांचा पहिला चेंडू अगदी थोडासा बाहेर ठेवला. इथून कमबॅक करावा लागेल. पोलादपूर टीम 39 धावसंख्या. इथे जर एक कमी ओव्हरची षटक पडतंय तर कुठेतरी 45 आतमध्ये थांबवलं तर इट्स त्या टीम साठी महत्वाचं राहील. डेड बॉल असेल, कारण की जर 39 आहे आणि ही ओव्हर जर महत्वाची पडली तर कुठेतरी मॅच मध्ये एक चांगली फिगर तर भेटेल, पण पोलादपूर टीम साठी देखील एक समाधानकारक धावसंख्या भेटू शकते जी 45 to 45 च्या आतमध्ये असेल. ही ओव्हर येणं गरजेचं आहे जी महत्वाची आहे. जास्तच वेळ दिला, जास्त वेळ दिला. नो बॉल आहे. बोला था टाइमिंग नहीं देने का, आणि अगदी निघून जातोय. मॅक्सिमम साठी नो प्लस षटकार म्हणजे प्लस जीएसटी ऍड झाले आता, आणि फ्री हिटचं कुपन लायसन भेटलंय. बॅटिंग करत असताना राजू कंकला बरच टाइमिंग दिलंय आणि राजू कंकची वेगळी अदा. बोला था टाइमिंग नहीं देने का, अंदाज यही होगा. 46 नाव. 46 धाबा. फ्री हिटचा चेंडू लायसन भेटलंय. एक चांगली फाइटिंग स्कोर तयार करते परी 11. यावेळी देखील फ्री हिटचा चेंडू स्क्वॅट कट करण्याचा प्रयत्न. अगदी एक धाव डिक्लेअर मध्ये जाते. या एका धावेच्या मदतीने 47 धाव संख्या आता स्कोर कार्ड वरती सजलेत. 47 नाव. यावेळी देखील डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र जरूर कंप्लीट करतील. एकाच धावेत समाधान राहतील आणि एकाच धावेत समाधान राहिलेत. संघाची धाव संख्या मात्र 48 वरती जाऊन पोहोचते. राजू कंक 39 वरती खेळतोय. सुजित शेवाळे 7 धाव संख्येवरती. मात्र अजूनही विकेट आली नाहीये. पार्टनरशिप घडतीये. चांगला चेंडू हाताळला. अप्रतिम दीपक यांचा. वेगानं टाकला. आता 2 चेंडू बाकी आहेत. 48 वरती जाऊन पोहोचले धाव संख्या. या 2 चेंडूवरती मिस्टर दीपक कशा पद्धतीने चेंडू हाताळतायत आणि किती धावा खर्च करतील आणि किती धावा सुजितच्या बॅट मधून येत आहेत. यावेळी वेट अँड वॉच. अगदी वेळ घेऊन खेळलाय हा चेंडू. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी वेगानं गेलेत आणि बघता बघता परी 11 कराड या टीमची धाव संख्या आता मात्र 50 वरती जाते आणि विकेट पडली आहे. रनआउट. सुजितनं शेवटच्या मुवमेंटला एक चेंडू बाकी असताना राजू कंकनं स्ट्राइड घेतल्या आणि सुजितनं विकेट सॅक्रिफाईस केली आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि 50 धाव संख्या परी 11 कराड या टीमच्या स्कोर कार्ड वरती. हाफ सेंचुरी तुम्ही पाहताय. संग्राम, कदाचित संग्राम साठीची विकेट सॅक्रिफाईस केली असावी. ओहो, वेगवान. काय वेग आहे. अप्रतिम चेंडू दीपक. काय वेग आहे. 22 स्वरूपामध्ये एक धाव. 51 धाव संख्या आणि 52 धावेचं आव्हान. 52 रन्स टू विन. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स मातोश्री 11 आणि बाबाराजे 11 जावली, दोन्ही कॅप्टन्स या टॉस साठी. येस, लाईनअप जरूर ठेवा तुम्ही, की प्रत्येक टीमला आम्ही जरूर विनंती करतो लाईनअप साठी. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स मातुश्री 11 आणि जावली 11 बाबाराजे 11 जावली, दोन्ही कॅप्टन्स आपण या टॉस साठी करूया टॉस. 52 धावेचं आव्हान आहे. पोलादपूर टीम कडून पहिली ओपनिंग पेअर जी येईल ती महत्वाची असेल, कारण की पहिल्या ओपनिंग पेअर कडून ज्या धावा होतील त्या इम्पॉर्टंट आहे. 52 धावा पोलादपूर टीम साठी.
आणि जर या टीमनं एक चांगली सुरुवात करून दिली सहज आहेत या धावा सहजरित्या ते या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतात. थँक्यू सो मच. टॉस वन झालं बाय मातोश्री 11 आणि दे वॉन दी टॉस इन इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेण्याचा निर्णय त्यांचा. चला टीम मैदानामध्ये दाखल व्हा. चला मैदानात दाखल व्हा. सुमित कारळे यांची मेसेज आलाय. एक कराड तालुक्याची रबर बॉलची मुलूक मैदानी तोफ आणि दुसरीकडे कराड तालुक्याची टेनिसची मुलूक मैदानी तोफ. बकासूर आणि घरनिकीचा राजा अशी जोडी. वाह सुमित काय कमेंट आहे यार. चला स्पीडअप मित्रांनो मैदानामध्ये दाखल व्हा. टीम मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. $52 रन्स टू विन. 52 धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. चला स्पीडअप घेऊया थोडासा. 52 टार्गेट या मॅच मध्ये. आज प्रणय ठोंबरेचा वाढदिवस आणि त्याला देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आपण. मान्सून ब्लास्टच्या माध्यमातून संध्याकाळी जरूर केक कटिंगचा कार्यक्रम होईल आणि तदनंतर त्याच्या माध्यमातून असेल ती पार्टी. जाऊया मॅचच्या दिशेनं.
मॅचच्या दिशेने सध्या आपण जरूर जाऊयात. पहिला चेंडू अप्रतिम फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाऊन जिथे चेंडू अगदी पाण्यामध्ये थांबला. पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्या चेंडूवरती अगदी 2 धावा. ओहो यावेळी देखील गती परिवर्तन होतं. चेंडू आपण पाहिलं तर क्रॉस बॅटरनं खेळून काढलाय. संदीप आणि राजा दोन्ही बॅटर मैदानामध्ये जरूर आहेत. सौरभला तुम्ही पाहताय गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 1 मध्ये. स्लीप देखील तैनात केला या टीमनं तुम्ही पाहताय. ओहो सुरेख फटका अप्रतिम फटका राजाच्या बॅट मधून आला आणि इथून आता मात्र पोलादपूर तालुक्याचा आनंद आहे. राजा आहे तर मॅच आहे, राजा आहे तर धाबा आहे आणि राजा आहे तर मॅच मध्ये कमबॅक आहे. कारण की पोलादपूर टीम साठी राजा खूप महत्वाचा आहे. त्याचं खेळणं महत्वाचं आहे आणि असाच जर राजा मैदानामध्ये तळ ठोकून उभा राहिला तर 52 सहज आहेत. वॉट अ स्ट्रोक यार, लवली स्ट्रोक. स्क्रीन वरती पाहता राजा ज्या पद्धतीने फटका खेळला. 9 धाव संख्या. 3 चेंडूच्या अखेरीस एक चांगला स्टार्ट भेटला. वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं. तर सुरुवात चांगली झाली या टीमची. यावेळी देखील खेळून काढला खेळाडू. मिड विकेटला चेंडू गॅदर केला जातो आहे. हातातून निसटला. एक धाव ते कंप्लीट केली गेली आहे. दोन्ही अँगलने जो षटकार दाखवला जातो आहे स्क्रीन वरती ओमसा एमटीसी अगदी बॅकच्या राडामध्ये होता. तिथे तो षटकार मात्र प्राप्त केला. तब्बल चेंडू झाले 4 धावा आहेत 10. अशाच घेरने खेळावं लागेल आणि संदीपला देखील एक साथ द्यावी लागेल या मॅच मध्ये. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन करण्याचा प्रयत्न. स्लीप आहे पण चेंडू अगदी डिक्लेअर मध्ये निघून जातोय. एक धाव. या एका धावेच्या मदतीने धाव संख्या अगदी 11 मध्ये जाऊन पोहोचले. 11. एक चेंडू अजूनही बाकी आहे. पहिली इनिंग जर तुम्ही पाहिली तर पहिल्या 5 चेंडू मध्ये पहिल्या इनिंग मध्ये धावा आल्या नव्हत्या, पण शेवटच्या चेंडूवरती मोठा षटकार आला होता पहिल्या इनिंग मध्ये आणि आता मात्र हा देखील शेवटचा चेंडू आहे. ओहो यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू हाताळला. डिक्लेअर मध्ये एक धाव जाते. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 धावा. 1 to 12 12 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजली आफ्टर 1 ओव्हर. एक चांगली मॅच आणि एक चांगली फाईट तुम्ही जरूर बघाल. ओव्हर क्रमांक 2 आता चालू होईल जी इम्पॉर्टंट असेल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या मात्र आपण पाहिलं तर मिस्टर अजय ओव्हर क्रमांक 2 मध्ये सज्ज होतोय. अजय मोहिते 12 धावा. राजा आहे सध्या स्ट्राईकला. ओहो सुरेख फटका. हेलिकॉप्टर बाहेर काढला. लँड होईल अगदी जाईल सीमारेषेच्या बाहेर. वॉट अ स्ट्रोक राजा.
काय फटका खेळलाय. अप्रतिम मॅक्सिमम यॉर्कर खोदून काढला आणि हेलिकॉप्टर बाहेर काढला. तुमच्याकडे राजू आहे तर आमच्याकडे राजा आहे, तुमच्याकडे शेर आहे आमच्याकडे सवा शेर आहे, असं मॅच आहे. म्हणून बोलो बेस्ट ऑफ दी बेस्ट मॅच बघायला भेटेल, एक चांगला कडी मुकाबला बघायला भेटेल, एक पैसा वसूल मॅच तुम्हाला बघायला भेटेल. ओहो हो, बराचसा वेळ दिला, बराचसा वेळ. डेड बॉल होता, मारला जरी असता तरी कुछ मिला नाही था भाई. डेड बॉल. धावसंख्या सध्या मात्र अगदी 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिला चेंडू ती स्वागत केलं राजानं. 3 चेंडू 13 वरती तो खेळतोय. एक चांगली इनिंग, मॅरेथॉन इनिंग त्याला खेळावी लागेल. यावेळी देखील वेगानं जरूर टाकला. विकेट कीपर आहे रोहित पाटीलला तुम्ही पाहताय, ज्याचा विकेट कीपर. एटीन ऑन अ स्कोर कार्ड. ओहो, सुरेख फटका गर्रकन फिरलाय आणि तदनंतर चेंडूला पोहोचवलाय सीमारेषेच्या बाहेर मॅक्सिमम साठी. बेधडक सडक वरती वॉर्ड स्ट्रोक स्वागत केले. आता राजा आहे तर मॅच आहे, राजा आहे तर 52 देखील होतात, राजा असला तर दिवाळी देखील होते संघाच्या पॅव्हेलियन मध्ये. कारण की जो संघ पहिल्या मॅच मध्ये नाराज होता, पॅव्हेलियन त्यांचा आता पॅव्हेलियन टाळ्या वाजवतोय. कारण की एका पराभवानं ही टीम खचली नाहीये आणि तदनंतर नवीन कमबॅक केला. राजानं करून दाखवला कमबॅक पर 11 कराडच्या विरोधामध्ये. व्हॉट द मॅच. 24 नाव. आणखीन एक. बोला था हाफ ट्रैकर नहीं देने का, बोला था टाइमिंग नहीं देने का. निघून गेला पर 11 कराड. गोलंदाजांची थोडीशी कमी भासते की काय या टीमला. कारण की आता 6 चेंडू 25 वरती खेळतोय. अजय मोहिते वरती हात धुवून घेतलेत. धाव संख्या 30 ऑन अ स्कोर कार्ड. 30 धाव संख्या. राजा या मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंगचा नमुना दाखवतोय. 3 षटकार या ओव्हर मध्ये आलेत. अजून 2 चेंडू बाकी आहे. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहताय. शॉर्ट आर्म पूल, काय नजाकत आहे, चेहऱ्याचे हावभाव आहेत. पुस्तकापेक्षा चेहरे जास्त बोलतायत. एक धाव यावी मात्र जरूर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला जाईल. 2 धावा इथे आरामामध्ये कंप्लीट होत आहेत. वॉर्डर रनिंग बिटवीन द विकेट. कम्युनिकेशन आहे, चित्याची चाल आहे, कमेंटमेंट आहे आणि अगदी 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. एक चेंडू अजूनही बाकी आहे या ओव्हरचा. अजय मोहितेला या एका चेंडूवरती काही ना काहीतरी चमत्कार करून दाखवावा लागेल. अजूनही त्याच्याकडे एक चेंडू बाकी आहे, म्हणजे बरंच काही आहे त्याच्या हातामध्ये आणि तो एक चेंडू त्याला दाखवावा लागेल. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी पाण्याच्या डबक्यामध्ये, या पाण्याच्या प्रवाहातून आता प्रवास करून चेंडू पर्यंत पोहोचावं लागतंय. जिथे आपण पाहिलं तर एक धाव जरूर कंप्लीट केली जाते. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला. आता 12 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. राजा खेळतोय 8 चेंडू 28 वरती आणि संदीपने 7 चांगली दिली आहे. आता ओव्हर क्रमांक 3 मध्ये कोण येईल बाहेर. 4 षटकार तब्बल राजाच्या बॅट मधून आले. 33 धावा आणि येणारे 33 धावा, येणारे 12 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. येस येस, 12-19, 12 चेंडू 19 नाही 33. पहिल्या ओव्हर मध्ये 12, दुसऱ्या ओव्हर मध्ये 21.
पहिला 6 मग डॉट, तदनंतर 2 6, तदनंतर 2 रन आणि तदनंतर सिंगल एक. येस, थँक्यू. येस येस, बरेच बॅटर कॅल्क्युलेशन देखील करतात. बॅटिंग करत असताना स्वतःकडे त्यांचं कॅल्क्युलेशन असतं, ती चांगली गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही परफॉर्मन्स करता तेव्हा कॅल्क्युलेशन देखील तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि सध्या सुजित येतोय गोलंदाजीसाठी, सुजित शेवाळे. राजा आहे त्याच्या समोर. ही ओव्हर इम्पॉर्टंट असेल. या ओव्हर मध्ये बरेचसे प्रश्न सुटतील किंवा बिघडतील किंवा बनवतील. स्ट्राईकला राजा. ओहो ओहो ओहो, चांगला चेंडू, चांगला चेंडू. अब शेर को सवा शेर मिल गया भाई, अब शेर को सवा शेर मिल गया. आता या चेंडू नंतर खरी कहाणी चालू होईल, कारण की सुजित शेवाळेनं देखील सांगितलंय परी 11 कराड सहजासहजी मॅच सोडत नाही आणि सोडणार देखील नाही. मात्र पोलादपूर टीमनं देखील सांगितलंय आम्ही देखील तयार नाही आहोत. आमच्याकडून आमचा राजा आहे जो मैदानामध्ये अजूनही उभा, आणि इथून मॅचला आता वेगळे रंग येईल. कारण की पहिला चेंडू डॉट आला. यावेळी देखील वेगवान होता. अप्रतिम मॅच रंगतीये. सुजित शेवाळे या मॅच मध्ये आता आग लावतोय. राजाला विचारलेले दोन्ही प्रश्न, मात्र तिथे काही उत्तर भेटलं नाहीये. आणि आता मात्र टाळ्या चालू झालेत परी 11 कराडच्या. व्हॉट अ मॅच. आणखीन वेगानं टाकलाय स्टिकरेंचा फटका. चेंडू हवेमध्ये, एक धाव कंप्लीट केली आहे. एकाच धावेवरती समाधान. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. स्टिकरेंचा फटका. एवढ्या वेगानं चेंडू टाकला. थोडस आपण पाहिलं तर चेंडू बॅटवरती खूप वेगाने आलाय, आणि हीच गोलंदाजी मात्र अशीच राहिली तर कुठेतरी कमबॅक करता येईल टीम परी 11 ला. ओहो ओहो, थोडा बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव आता मात्र खर्च झाले. काय मॅच रंगते. कभी तेरी बारी कब मेरी बारी, बारी बारी सबकी बारी आगी. आणि अशी मॅच रंगते. कधी पोलादपूर, कधी कराड, कधी परी 11, कधी ज्योती एंटरप्राइजेस, अशी मॅच बनत चालली आहे. यॉर्कर खोदून काढला. यॉर्करला देखील अप्रतिम चेंडू हाताला सुजित शेवाळेने. आपल्या भात्यातील यॉर्कर, जे क्रिकेटचं अस्त्र आहे, जे ब्रह्मास्त्र आहे, ते बाहेर काढलंय. आणि आता मात्र लाईक बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आले. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 36 या आकड्यावरती. आता 8 चेंडू 16 हव्यात. व्हॉट अ बॉल यार, काय चेंडू हातालाय. हा देखील आणखीन वेगानं ठेवलाय. चांगला चेंडू हाताला. व्हॉट अ बॉल यार, व्हॉट अ बॉल. हा एक चेंडू महत्वाचा होता. आता येणारा एक चेंडू महत्वाचा असेल. मॅच बनवायची तर या एका चेंडूवरती, कारण की तो सुजितचा असेल. ज्या सुजितनं आतापर्यंत गोलंदाजीमध्ये आग दाखवले, या पाण्यामध्ये आग लावले. मात्र दुसऱ्या साईडला राजा आहे. त्याचा चेंडू हवेमध्ये. ओहो, कॅच होती है. ड्रॉप, कॅच ड्रॉप होती है. ही कॅच आता किती महाग ठरू शकते, कारण की राजाला भेटलंय जीवदान. आणि ही कॅच असती तर मॅच पकडली असती, कारण की राजाचं माघारी येतोय तर नवीन फ्रेश बॅट्समन मैदानामध्ये गेला असता. आणि सागरदादा पाटील सध्या थोडेसे स्क्रीनवरती चिंतित दिसत आहेत, कारण की सागरदादांना सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. कराड टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष सागरदादाला सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहिलं. आणि तदनंतर दोन्ही पॅव्हिलियन आता दाखवले जातात. सगळे खेळाडू प्रेक्षक दाखवले जात आहेत. आणि तदनंतर सुमित थोडासा टेन्शन मध्ये. चला स्पीडअप घ्या प्लीज, थोडासा स्पीडअप घ्या. आज संडे, फन डे, फुल पब्लिक. 6 चेंडू 15 धावेची गरज. ती कॅच किती अवघड ठरेल, कारण की राजा पुन्हा स्ट्राइक वरती आला. हा ग्राफ दाखवला जातोय, ग्रीन ग्राफ परी 11 कराड. आणि तदनंतर दुसरा ग्राफ पोलादपूर टीमचा तुम्ही पाहता. जे विकेट कुठे आले, 4थ्या ओव्हर मध्ये विकेट आली होती परी 11 ची. आणि दोन्ही टीम विकेट देत नाहीयेत, दोन्ही टीम पार्टनरशिप करताय. ग्राफ वरती गेलाय पोलादपूरचा. आता 6-15 हव्यात, 6-15 या मॅचला जिंकण्यासाठी.
पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग मान्सून ब्लास्ट. एका साइडला ज्योती एंटरप्राइजेस, दुसऱ्या साइडला परी 11. 6 चेंडू 15 धावेची गरज. परी 11 की ज्योती एंटरप्राइजेस. कराड तालुका की पोलादपूर तालुका. 6 चेंडू 15. आता गोलंदाजीसाठी दाखल झाला स्वप्नील देवंगळे, गोलंदाजीसाठी दाखल झाला. 6-15. पहिला चेंडू शॉट आमपूल. राजाच्या बॅट मधून षटकार आला, टोचली ती कॅच मनाला. आणि यालाच बोलतात थोडस जखमेवरती मीठ टाकणं. ते राजानं टाकलंय. येणारे 5 चेंडू, अजूनही 9 धावेची गरज आहे. वॉर्ड स्ट्रोक. 5 चेंडू, आता 9 धावेची गरज. या स्पर्धेला आता 600+ लाईव्ह जोडले गेलेत. यानंतर देखील चेंडू आपण पाहिलं तर खेळाडू आहे बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन. चेंडू आपण पाहिलं तर अगदी पाण्याच्या डबक्यामध्ये एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी फेकी केली आहे आणि आता विकेट सॅक्रिफाईस होतीये. राजाला स्ट्राईक वरती आणायचं होतं, तो आला स्ट्राईक वरती. आता येणारे तब्बल 4 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. 4 चेंडू 8 धावा. ही मॅच अजूनही 50-50% दोन्ही टीम कडे. मॅच अजूनही तराजूवरती आहे, कारण की शेवटपर्यंत मॅच सोडायला कोणी तयार नाहीये. स्वप्नील दुसऱ्या साइडला स्वप्नील देवंगळे गोलंदाजीसाठी. यंदाच्या वर्षीचा 2024चा 20% TPL गोलंदाजीसाठी आणि त्याच्या हातामध्ये 4 चेंडू. थांबवायचे 8 धावा. संदीप माघारी आला, नवीन बॅट्समन मैदानामध्ये गेला. अभिच्या अभि या मॅच मध्ये साथ द्यावी लागेल राजाला. 4 चेंडू 8. यावेळी मात्र अप्रतिम फटका. चेंडू मिड विकेट रिझनच्या बाहेर पार्किंग मध्ये जातोय. अप्रतिम स्ट्रोक. काय फटका खेळलाय. ही मॅच पूर्णपणे राजाने वन साइड खेचली आहे, पूर्णपणे खेचून काढले ही मॅच राजानं. आता येणारे 3 चेंडू आणि 2 धावेची गरज. आणि त्याचबरोबर वेलकम जावली स्पोर्ट्स जयेश दादा, मनापासून अधिक स्वागत आहे. 3 चेंडू आणि 2 धावेची गरज. मॅच राजाची कॅच किती इम्पॉर्टंट होती, कारण की तिथून मॅच हातामध्ये आली असती आणि तिथून मॅच पलटली असती. निलेश दादा कोळसकर यांच्या चेहऱ्यावरची स्माइल तुम्ही स्क्रीनवरती पाहिली नुकतीच. यावेळी देखील फटका चांगला खेळून काढला. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाते. एकच धाव. आता स्ट्राइक पुन्हा घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यावेळी देखील स्ट्राइक ठेवली राजानं स्वतः जवळ. आता फक्त 1 धाव विजयासाठी. 2 चेंडू बाकी आहेत. ड्रेसिंग आणि चेसिंग ही कंपल्सरी आहे. या नवीन बॅटर लगेच मैदानामध्ये. परी 11 कडून धावा चांगल्या झालेत आज. 52 इज नॉट अ स्मॉल फिगर. मात्र दुसऱ्या साइडला ज्योती एंटरप्राइजेसचा जो कमबॅक होता, जो राजाचा कमबॅक होता, तो अप्रतिम राहिला. एवढी मोठी धावसंख्या आज फायनलच्या दिवसामध्ये. चेसिंग साठी प्रयत्न, त्यासाठी 1 धाव दूर आहे ज्योती एंटरप्राइजेस. 2 चेंडू 1. न्यू बॅटर गणेश मैदानामध्ये पोहोचलाय नॉन स्ट्राईकला. 44 वरती बॅटिंग करतोय राजा. 2 मध्ये 1 हवी आहे. ओहो, आणि विजयाचा फटका ज्योती एंटरप्राइजेस. हा डेड बॉल रुकना पडेगा भाई, रुकना पडेगा. ओहो,
2 चेंडू 1. या स्पर्धेमध्ये बिग हिट करण्याचा प्रयत्न डिक्लेअर मध्ये आणि आता ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर टीम विजयी होते. परी 11 हार्ड लक बॅड लक करा टीम मात्र तुमची बॅटिंग अप्रतिम राहिले. एक छोटीशी चूक या मॅच मध्ये थोडं नुकसान देऊन गेले. राजाला तुम्ही पाहताय 17 चेंडू 45 ठोकतोय राजा आणि सध्या स्क्रीन वरती त्याला तुम्ही पाहताय. अप्रतिम बॅटिंग राहिले राजाची आणि ज्यानं तब्बल 6 षटकार ठोकले. 264 स्ट्राईक रेट न बॅटिंग त्यानं केले. वेल बॅटिंग राजा. दोन्ही टीम एकमेकांना शेक हँड करायचा. वॉट बॅटिंग. आणि राजाची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. ओहो राजा क्लास A1 क्वालिटीची बॅटिंग राहिले. लवली बॅटिंग. दोन्ही टीम एकमेकांना शेक हँड करतायत. मैत्रीची नाती घट्ट करतायत. आणि दुसरी टीम मैदानामध्ये दाखल झाले जी मातोश्री 11 टीम. आणि आज त्यांची लढत आहे अर्थातच बाबाराजे 11 जावली या टीम सोबत. मातोश्री 11 विपक्ष बाबाराजे 11 जावली अशी मॅच सध्या मात्र आहे. वॉर्ड ऑफ मॅच. पोलादपूर टीम न मात्र एक वेगळा कमबॅक केला. सर्वात लो स्कोर त्यांनी आज दिवसामध्ये केला. सर्वात लो स्कोर त्यांचा तुम्ही पाहिला आणि सर्वात हाय स्कोर त्यांनी चेस केला. हे क्रिकेट आहे. 17 धावा करणारी टीम 52 धावा चेस करू शकते. हे ज्योती एंटरप्राइजेसने पोलादपूर टीमने दाखवलं. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तेजसला ऐकूयात या इनिंग मध्ये आपण.